एका वर्षाला 100 रुपये फी आहे त्याकरता. आणि भारत आणि पाकिस्तानमधल्या मोहनजोदारो हडप्पा इथे 3000 वर्षांपूर्वीपासनं हा रंगीत कापूस आपले देशी जे असतं देशी वाण त्यात उपलब्ध होते आणि ह्याचा उल्लेख आपल्या इतिहासात बऱ्याच वर्षांपासून केलेला आहे. जो अमेरिकन कापूस आहे ज्याला आपण हिरसुटमसुद्धा म्हणतो त्यात पेरू, दक्षिण व मध्य अमेरिकेत हिरसुटम कपाशीत रंगीत कापूस होता आणि नंतर कपाशीची जी रंगीत कपाशीची लागवड ती आशिया, चीन आणि रूसमध्ये सुद्धा केला होता. तर हा पेरूमधला रंगीत कापूस आहे ज्याचा उल्लेख खूप जुन्या काळापासून केलेला होता. परंतु काही अशा गोष्टी होत्या ज्याच्यामुळे त्याला मार्केट मिळत नव्हतं आणि रंगीत कपाशीच्या मी आपल्या पुढच्या काही स्लाइड्समध्ये सांगेल काय असे प्रॉब्लेम्स होते ज्याच्यामुळे रंगीत कपाशीची लागवड मागे पडली. परंतु हे पेरूमधील नैसर्गिक रंगीत कापूस आहे आणि रंगीत कपाशीचा पहिला अहवाल हा अमेरिकेच्या सॅली फॉक्स नावाच्या एक वैज्ञानिक होत्या त्या आणि ह्यांनी 1989 मध्ये याचा उल्लेख किंवा अहवाल त्यांनी दिला आणि त्यांनी ह्या रंगीत कपाशीचा शोध काढलाच नाही तर कितीतरी वर्षांपूर्वीपासून निसर्गात अस्तित्वात होते असं सांगितलं. परंतु स्वतः प्रजनन प्रक्रियेद्वारा किडींपासून मुक्त असलेला लांब रेषांचा व छान अगदी मजबूत कापूस तो त्यांनी त्याच्यावर प्रयोग केला आणि त्याची लागवड केली आणि सेंद्रिय पद्धतीने यात काहीही रासायनिक खत न वापरता याच्यापासनं त्यांनी लागवड करून ते नवीन प्रकारचे वाण तयार केले. तर ह्या अशा अमेरिकेच्या सॅली फॉक्स ज्या नावाच्या वैज्ञानिक आहेत त्यांनी ह्याचा शोध लावून याचा उल्लेख केला. जरी ते 5000 वर्षांपूर्वीपासनं आपल्या निसर्गात असला तरीही त्याचा उल्लेख कुठे लेखी नव्हता. तर पेरूमध्ये जेम्स विर्डी ह्या नावाच्या व्यक्तीने 1968 साली संशोधन सुरू केले होते आणि त्यांनी पहिल्यांदा ऑस्ट्रियाच्या टेक्सास विद्यापीठात 1977 मध्ये रंगीत कपाशीचा शोध लावला आणि तेव्हापासून ह्या 5000 वर्षांपूर्वीचा जो रंगीत कपाशीला समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर जरी तो खूप आधीपासून तयार होता परंतु याच्यावर शोध करून किंवा याच्यावर संशोधन करून असं खूप चांगल्या प्रकारचे वाण अजून निघालेले नव्हते. तर ह्या नैसर्गिक रंगीत कपाशीचं आपल्याला माहिती आहे की हे नैसर्गिक रंगीत कपाशीचं जे वाण आहे किंवा जो नैसर्गिक रंगीत कापूस आहे त्याचे काय फायदे आहेत. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मानवी आरोग्यावर याचा परिणाम आहे. परिणाम म्हणजे कसा की जे आपला पांढरा कापूस होतो त्याची वेचणी झाल्यानंतर ज्याच्यावर प्रक्रिया करून कापड तयार होतो तर सगळेच पांढरं कापड वापरत नाही परंतु वेगवेगळ्या रंगाचे आपल्या मनुष्याला नवीन प्रकारचे रंगीत कपाशीचे कापड वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालायला आवडते आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला त्याला रंगवावं लागतं किंवा ज्याला डाईंग म्हणतात. तर ते जे आहे रासायनिक डाईज जे वापरतात रंगीत पांढऱ्या कपाशीला रंगीत करायसाठी तर त्याच्यापासून आपल्याला रंगीत जे नैसर्गिक उपलब्ध आहे नैसर्गिकरित्याने जे उपलब्ध आहे रंगीन कापूस त्याला ते रासायनिक वापरायची गरज पडत नाही. ज्याच्यामुळे मानवी आरोग्यावर काही लोकांना हे जे रासायनिक रंग जे वापरले जातात त्याच्यामुळे खाज सुटते किंवा काही ॲलर्जीज होतात किंवा मग काही लोकांना तर कॅन्सरसुद्धा होतो.
हे जे रासायनिक रंग वापरले जातात. तर अशा प्रकारे मानवी आरोग्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा जो दुष्परिणाम होतो त्याच्यापासून आपण वाचू शकतो. ते दुष्परिणाम नैसर्गिक रंगीत कापसामुळे होणार नाही. पर्यावरणावर सुद्धा याचा परिणाम होतो. जे डाय केल्यानंतर जे पाण्यात विरघळलेलं रासायन असते ते आपल्या वाहत्या पाण्यात सोडलं जाते. त्याच्यामुळे हे प्रदूषणसुद्धा वाढतं आणि कापड उत्पादनावर सुद्धा याचा परिणाम होतो. कापड उत्पादनावर कसा परिणाम होणार आहे की हे जे प्रक्रिया केल्यानंतर जो कापूस विकला जाईल तर त्याची किंमत वाढेल. परंतु नैसर्गिक रंगीत कापूस असेल तर ह्याच्यावर अशा रासायनिक वस्तूंचे प्रयोग करावे लागणार नाही. त्याच्यामुळे त्याची किंमतसुद्धा कमीच राहील. आणि रंगीत कपाशीचं आजच्या तारखेला म्हणजे वर्तमान परिस्थितीत ह्याचं काय महत्त्व आहे आणि त्याची आज वर्तमान स्थिती काय आहे. आपण बघितलं असेल नैसर्गिक रंगीत कापूस आपल्या मार्केटमध्ये आपल्याला दिसणार नाही. जे दिसतं शेतकऱ्यांना जे पीक आपण काढतो लागवडीनंतर तर ते पांढऱ्या कपाशीचं करतो आणि ते मग आपल्याला मार्केटमध्ये विकल्या जाते. परंतु भारत आणि इतर देशांमध्ये फार छोट्या प्रमाणात रंगीत कापसाची लागवड केली जाते. जवळजवळ फक्त 200 एकरवर हे नैसर्गिक रंगीत कापूस लावल्या गेला आहे आणि याचं उत्पन्न जवळजवळ फक्त 330 ते 350 टन होते. आणि कमी लांबीचा जो धागा असतो ज्याला आपण आखूड धागा म्हणतो तो पांढरा किंवा धाग्यासोबत मिश्रण करून त्याच्यावर प्रक्रिया करून कापड तयार केल्या जाते. तर आतापर्यंतच्या ज्या काही नवीन वाण रंगीत कपाशीत विकसित केले गेले होते ते होते JCC 1 म्हणजे हे खंडव्यावरनं झालेली व्हेरायटी आहे. याच्यात तपकिरी रंगाचा कापूस असतो आणि NDLH 1 हा सुद्धा तपकिरी रंगाचा कापूस आहे. HC2 हे आंध्र प्रदेशच्या युनिव्हर्सिटीतनं विकसित केलेलं कापूस वाण होतं आणि AC2 हे जे आतापर्यंत मी जी सांगितले JCC, NDLH आणि HC2 हे अमेरिकन कापसात आहे. अमेरिकन वाण म्हणजे आणि अमेरिकन कापूस म्हणजे हिरसुटम. आपल्याला माहिती आहे कपाशीत देशी आणि अमेरिकन असे वेगवेगळे वाण असतात. आणि हे जे आहे आपल्या भारतात सुरुवातीपासून आपल्याकडे देशी वाणांचं जास्त महत्त्व होतं आणि त्याच्यात परंतु कालांतराने असं झालं की देशी वाणांची जी लागवड होती ती हळूहळू कमी होत गेली आणि हिरसुटम किंवा अमेरिकन वाण आपण जास्त लागवडीत आणलं आणि त्याच्यामुळे हे देशी वाण सगळं मागे पडलं. तर हे काही वाण असे होते जे विकसित केले होते परंतु यांचा मोठ्या प्रमाणात लागवडी याची केली गेली नव्हती. आणि काही ज्या लाईन्स आहेत ज्याला आपण अगदी कमी कापूस देणारे लाईन्स असतात ह्या आणि याच्यात आमच्या केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेने काही वाण विकसित केलेले आहेत. वाण न म्हणतात त्याला म्हणतात जेनेटिक स्टॉक. संशोधन करून त्याच्यावर प्रजनन प्रक्रिया करून जे नवीन प्रकारचे तयार होतात लाईन्स त्यांना जेनेटिक स्टॉक म्हणतात आणि त्यांची नोंदणी केल्या जाते दिल्लीच्या नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेसमध्ये. त्याची नोंदणी झाल्यावर जसं पेटंट असते तसं हे म्हणजे आपल्या संस्थेच्या नावाने याच्यावर म्हणजे याच्यावर क्लेम असतो मग त्या संस्थेच्या नावाने की ह्या संस्थेने हे विकसित केल्या गेले होतं.
हे काही वेगवेगळ्या रंगाचे रंगीत कापूस जे आहे ते आपल्या केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेच्या जीन बँकमध्ये तपकिरी रंग आणि हिरवा रंग असे काही वाण न म्हणता ह्यांना जर्म प्लाझम लाईन्स म्हणतात, ज्यांचा थेट प्रयोग संशोधनात केला जातो. आणि हे सगळे जे वाण आहेत हे भारतातच नव्हे तर बाहेर देशातनं आणलेलं काही हे जर्म प्लाझम लाईन्स आहेत, ज्यांचा वापर आम्ही संशोधनात करून नवीन नवीन प्रकारचे वाण निर्माण करतो आणि विकसित करतो. हे असे वेगवेगळ्या शेड्समधले काही कपाशीचे जिनोटाइप्स जे आम्ही विकसित केलेले आहेत. आता रंगीत कपाशीच्या व्यावसायिक संभावना काय असतील याच्याबद्दल काही आम्ही अभ्यास केला आहे आणि त्यात असं आम्हाला आढळलं की युरोपियन बाजारात दरवर्षी 5 ते 6 क्विंटलची मागणी असते. 5 ते 6 लाख क्विंटल, ॲक्च्युली इथे चुकलं आहे, लाख क्विंटलची मागणी असते. आणि त्याची मागणी म्हणजे कशी, त्या धाग्याची लांबी, रेषांची लांबी 25 ते 26 मिलीमीटर आणि मजबूती 20 ते 23. हे एक प्रकारचं गुण असतं ज्याच्यामुळे त्या कपाशीला चांगलं मार्केट मिळेल. आणि आखूड लांबीचा जो कापूस आहे म्हणजे 24 mm पेक्षा कमी लांबीचा रेषांचा जो कापूस आहे तो हातमागात वापरला जातो खादी ग्रामोद्योगमध्ये. आणि सध्या भारतात रंगीत कपाशीचा हमीभाव ठरलेला नसल्यामुळे त्याची मागणी बाजारात कमी आहे. परंतु ह्या नैसर्गिक रंगीत कपाशीला आपण सेंद्रिय शेतीत ह्याची लागवड केल्याने त्याचा आणखी भाव वाढू शकतो, मार्केटमध्ये त्याला जास्त पैसे मिळतील. असं सेंद्रिय शेतीमध्ये त्याची लागवड केल्यामुळे जास्त भाव मिळवू शकतात शेतकरी. आणि लागवडीची काय संभावना होऊ शकते, तर शेतकऱ्यांचा हा करार करून लागवडीला हमीभाव देणे म्हणजे त्याला एक मार्केट प्राईस त्याच्यावर म्हणजे फिक्स करून त्याला काय मार्केट प्राईस दिलं पाहिजे. कारण नैसर्गिक रंगीत कापूस कमी असल्यामुळे अजून याच्यावर पॉलिसी डिसिशन कुठलंही झालेलं नाही. आणि रंगीत कपाशीचे बियाणे उत्पादन आमच्या CICRला हे दिलं गेलं आहे आणि आम्ही ते बघतो आहे. नैसर्गिक रंगीत कापसाची मर्यादा काय असते, लिमिटेशन्स म्हणजे कन्सर्न्स काय आहेत, याच्यामागे काय असे कारणं आहेत ज्याच्यामुळे रंगीत कपाशीची जास्त लागवड केल्या गेलेली नाही. ती आहे ह्या नैसर्गिक रंगीत कपाशीचे जे कोणते वाण आहेत त्याची उत्पादनाची क्षमता फार कमी आहे आणि रेषांची गुणवत्तेचं पण सुद्धा गुणधर्म कमी आहे. म्हणजे कमी लांबीचे आणि कमी मजबूतीचे आहे. तर कमी लांबी आणि कमी मजबूतीचं जितका लांब धागा असेल आणि जितका मजबूत असेल तितकं कापड पक्क आणि घट्ट तयार होतो. तर जर ह्याची गुणवत्ता कमी आहे तर ते कापड असं लवकर कुजल्या जाईल. त्याच्यामुळे ह्याच्यात आमचं संशोधन सुरू आहे केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेत. मी स्वतः संशोधन करते आहे आणि असे काही माझ्याकडे आता जेनेटिक स्टॉक्स तयार झालेले आहेत ज्याची लांबी आणि मजबूती जास्ती आहे. आणि ह्या रंगीत कपाशीत मर्यादित रंग आहेत, 1 किंवा 2 रंग आहेत. जसा की तपकिरी रंग, त्यात वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि हिरवा रंग ज्याचे सुद्धा वेगवेगळे शेड्स आहेत. परंतु आपण बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून त्यात आणखी नवीन जीन्स टाकून वेगवेगळे निरनिराळे रंग आपण विकसित करू शकतो. आमच्याकडे ह्याचा प्रयोग सुरू आहे. आणि काही रंगांमध्ये हे जे नैसर्गिक रंगीत कापूस आहेत त्यात रंगाची अस्थिरता असते. अस्थिरता म्हणजे कसं की ज्या रंगाचा कापूस आपण वेचणी करून काढला तो आपोआप
वारंवार धुतल्यानंतर तो फेड होऊ शकतो, म्हणजे त्याचा रंग फेड होऊ शकतो. परंतु हे जे नैसर्गिक कापूस आहे, नैसर्गिक रंगीत कापूस आहे, त्याचा रंग फेड होत नाही, तो जसा त्याच्या तसाच असतो. अगदी महत्त्वाचं म्हणजे जी बाब आहे ज्याच्याकडे लक्ष देण्यासारखं आहे ते आहे पांढऱ्या कपाशीत भेसळ होऊ शकते. म्हणजे जवळजवळ जर शेत लागलेले असतील पांढऱ्या कपाशीचं आणि नैसर्गिक रंगीत कपाशीचं, तर त्याच्यात भेसळ पांढऱ्या कपाशीत होऊ शकते. त्याच्यामुळे अशा ठिकाणी लावायला पाहिजे आपल्या मर्यादित जागेत, आणि काही निवडक शेतकऱ्यांकडे हे लावून याचं उत्पन्न घेऊ शकतो. बाजारात नैसर्गिक रंगीत कपाशीची मागणी कमी असल्यामुळे त्याला भावसुद्धा थोडा कमी आहे, आणि विपणन सुविधांचा सुद्धा याच्यात अभाव आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष देऊन ह्याच्यावर आता पॉलिसी डिसिजन होणार आहे. आपली सरकार याच्यावर विचार करते आहे, आणि नैसर्गिक रंगीत कपाशीला कसं पुढे आणायचं याच्यावर बराच पॉलिसी डिसिजन होत आहे. त्या दरम्यान केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेत आम्ही विकसित केलेले काही वाण जे आहे त्याचं बीजोत्पादन सुरू आहे. आणि त्यातलं एक वाण म्हणजे हे वैदेही 95 नावाचं वाण आहे, ज्याची क्षमता म्हणजे आतापर्यंत जो नैसर्गिक रंगीत कापूस होता त्याला धाग्यामध्ये रूपांतर करून कापड तयार करता येत नव्हतं, कारण की त्याची लांबी आणि मजबूती फार कमी होती, म्हणजे असा नाजूक कापूस होता. परंतु ह्याच्यात संशोधन करून मी याला मजबूत बनवलं आहे आणि त्याच्यावर प्रक्रिया करून कापडसुद्धा तयार केलेलं आहे. आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट फॉर रूरल इंडस्ट्रीज हे वर्धेला एक इन्स्टिट्यूट आहे, एमगिरी, याच्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं असेल. तिथे कापड, धागा आणि कापड याचा तयार झालेला आहे, आणि त्याच्यापासनं हातमागात तयार झालेलं हे जॅकेट पण आहे. तर अशा प्रकारे संशोधन करून एक नवीन वाण तयार करून त्याला शेवटपर्यंत जॅकेटच्या स्वरूपात आणलं तर हे सगळ्यात मोठं कार्य आहे. आणि ह्या वाणाची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ही जगातलं पहिलं असं वाण आहे ज्याच्यात 4 वेगवेगळ्या प्रजातींचा उपयोग केलेला आहे. आतापर्यंत एक तर ते आर्बोरियमचं किंवा हिरसुटमचं असं राहायचं, परंतु यात जंगली जातींचा प्रयोग करून हे जगातलं पहिलं वाण आहे. आणि आता हल्ली ह्या वाणासाठी सिरकॉट जे मुंबईला स्थित आहे, सेंट्रल कॉटन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी मध्ये त्याची आणि PKV पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला आणि CICR मध्ये त्रिपक्षीय करार झालेला आहे, ज्याच्यामुळे PKV आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथे 25 एकर जागेत लागवड केलेली आहे आणि तिथे ह्याचं बीजोत्पादन केल्या गेलं आहे. अशा प्रकारे रंगीत कपाशीचं वर प्रक्रिया केली जाते आणि वेगवेगळे आपले काही प्रॉडक्ट्स मिळतात यातनं. तर हे शेतावर आमच्या इन्स्टिट्यूटच्या शेतात अशी लागवड केल्या जाते आणि पूर्ण रंगीत कापूस, नैसर्गिक रंगीत कपाशीचं शेत असं दिसतं. ह्या व्यतिरिक्त केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेत हिरसुटममधील काही जे वाण विकसित केले आहे आणि ह्याची नोंदणी नॅशनल ब्युरो फॉर प्लांट जेनेटिक रिसोर्सेसमध्ये केली आहे. आणि हे सगळे वाण आता टेस्टिंगमध्ये, म्हणजे सरळ हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही, यांचा ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड प्रोजेक्ट्समध्ये यांचं इव्हॅल्युएशन होत असते आणि मग त्यांना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आपण. आणि कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाडमध्ये सुद्धा काही वाण
तयार केले गेले आहे, जेनेटिक स्टॉक्स जे रजिस्टर झाले आहेत. आणि आताच नुकतं अकोल्याला जाऊन आले मी, तर तिथे जे बीज उत्पादन करून ठेवलं आहे तिथे 13 क्विंटल कापूस आतापर्यंत त्यांनी त्याची वेचणी झाली आहे. धन्यवाद. ही थोडक्यात माहिती मी रंगीत कपाशीबद्दल द्यायचा प्रयत्न केला. आपल्याला काही प्रश्न असतील तर त्याच्याबद्दल मी उत्तर देऊ शकते. धन्यवाद. फार्मर आहे काय? फार्मर प्रोड्युसर कंपनी. ओके. आता आपण कवा पण ते शेतकरी बरोबर कोई पण कंपनी येते, पेस्टिसाइड, सीड, काहीतरी नवीन पद्धती असेल, टेक्नॉलॉजी असेल, तो सगळे त्याचे प्रॉडक्ट विक्रीसाठी येते. फार्मरचा उपयोग कशासाठी करते की भाई माझे प्रॉडक्ट फार्मर रिलेटेड बिझनेसमध्ये माझे प्रॉडक्ट घ्यायच्या. मीन्स आपण या एक्झिबिशनवरती पण बघेल तो जास्तीत जास्त सगळे व्यापारी फार्मरच्या कडे तिचे प्रॉडक्ट विकायलासाठी येते. आता हे एक्झिबिशनमध्ये एक MCX एकच ऑर्गनायझेशन आहे जे तुम्ही जे पिकवते कॉटन, कपास, काहीतरी पण तुमचे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट पकवते, उगवते, तिचे पाठीमागे तुम्ही किती 6-8 महिन्याचा श्रम करते. परंतु तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये APMC मंडी, कास्कर की जिनिंग फॅक्टरीमध्ये तुम्ही तुमची पीक कपास मंडीमध्ये विकायलासाठी जाते, ते वेळा तुमची विक्रीसाठी मिनिमम सपोर्ट प्राईस भारत सरकारने फिक्स केलेला आहे, ते पण तुम्हाला भेटते नाही. प्रति क्विंटल ऑफ कपास MSP लघुतम प्राईस भारत सरकारने समग्र भारतचा एक भाव कपासचा भाव, पण ते महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणामध्ये भेटते नाही. तो आपण आज MCXचे माध्यममध्ये आपले कापूसची विक्री करायची आहे, तो कवा करायची, कोणत्या भावमध्ये करायची, केवढी करायची, ते सगळं MCXचा भाव जे मध्ये वैश्विक बाजार कॉटन आणि कपासच्या वैश्विक मार्केट, अमेरिकामध्ये काय भाव, चायनामध्ये काय, आफ्रिकामध्ये काय, ऑस्ट्रेलियाच्या कॉटनच्या फार्मर काय करते, ते सगळ्याची एक मिलाजुला के काहीतरी प्राईस आहे ते आपल्याला वेल इन ॲडव्हान्स माहिती असेल. तो माझा कापूस वैश्विक बाजारमध्ये घाटच्या काय भाव आहे तिचे बरोबर जोडून मी माझी विक्री करू शकते. म्हणजे तुमचे कापूस तुम्ही उगवते तेपर्यंत तुम्ही शेतकरी आहे, पण पीक आली तो आपण व्यापारी व्हायची फार गरज आहे. आपण व्यापारी बनवायचा, आपला माल आहे, भाव आपण ठरवायचा, आणि हे भाव मला स्पर्धात्मक वैश्विक बाजारच्या कापूसचा भाव मला भेटायला हवा. त्यासाठी आता कोई कास्कर तुम्हाला सांगेल भाई तुम्ही आता कापूस घेऊन आले मंडी, सांगा 1 क्विंटलचा भाव काय, तो तुम्ही ते परिस्थितीमध्ये नाही आहे की सांगू शकते की माझे कापूसची काय किंमत लावायची आणि त्यामध्ये मला किती प्रॉफिट भेटेल. कारण आपण एक पाण्याची बॉटल काहीतरी पण खरेदीसाठी आपण जाते मार्केटमध्ये, तो जे विक्री करायलासाठी व्यापारी सांगते की हिची किंमत 10 रुपये आहे, तुम्ही 10 रुपये देल तोच हे बॉटल तुम्हाला भेटेल. कारण की तुम्ही खरीददार आहे, पण जे विकते ते भाव नक्की करते. पण आपला दुर्भाग्य भारतमध्ये आहे की आपण कृषी उद्योगमध्ये आपण उगवते, पण मार्केटिंगमध्ये जाते मार्केटला, तेव्हा आपल्याच प्रॉडक्टच्या, आपल्याच उत्पादनच्या, कृषी उत्पादनचा भाव आपण ठरवू शकते नाही, आणि आपण मागेल तर आपण भेटेल नाही. ते जे खरीदते ते लोक नक्की करते. तिच्या एकच सॉल्युशन आहे, MSPच्या वर वैश्विक बाजारच्या कॉटन आणि कपासच्या भावासाठी MCXमध्ये संपूर्ण भारतमध्ये किसान, FPO, कोऑपरेटिव्ह सोसायटी, जिनर, स्पिनर, एक्सपोर्टर कॉटन, ते सगळे व्यापारी खरेदी आणि विक्री ऑनलाईनमध्ये करते, आणि प्रत्येक मिनिटीला नवीन भाव असते. ते भावची माहिती आपल्याकडे असेल
तो मी नक्की करू शकते. मी पण माझी शेतकरी आहे, पण मला व्यापारी बनून माझी बिझनेस स्ट्रॅटेजी करायची आहे की माझ्या एवढा कापूस मी लावलेला आहे आणि या सीझनमध्ये एवढी पीक होणार, तो कोणत्या भावमध्ये कोणत्या महिन्यामध्ये किती क्वांटिटी मला विकायची आहे ती माझ्या बिझनेस स्ट्रॅटेजी विकायची बिझनेस स्ट्रॅटेजी मी बनवू शकते. तिची आपण आज वार्ता करेल. आता ब्रीफ इंट्रोडक्शन MCX काय आहे. MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज. जसं शेअर मार्केटमध्ये आपण प्रॉफिटसाठी जाते आणि कंपनीची स्क्रिप्ट खरीदते आणि भाव वाढले तर आपण विकून ते पैसा घेते. आता कमोडिटी मार्केटमध्ये कोईपण इंडस्ट्रीसाठी आपल्याला काय पाहिजे, रॉ मटेरियल. तो आपण पहनते ते कापूसचे कॉटनचे कपडे, शर्ट, धोती, साडी, तिच्या रॉ मटेरियल कापूस आहे. तिच्या घाट बनते, घाटच्या दोरा बनते, यान बनते आणि विविंग होऊन कपडा बनते आणि तिचे आपले फॅशन डिझायनिंग इंडस्ट्री आहे. आता ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जास्तीत जास्त कंट्री ऊन असते 12 महिना, 10 महिना गरम असते. तो कॉटन आणि कॉटनचे बनलेले कपडेची फार वैश्विक बाजारमध्ये डिमांड आहे. परंतु जिनर, स्पिनर, टेक्स्टाईल इंजिनियर, टेक्स्टाईल मार्केट, फॅशन डिझाईन कमवते, पण ते कापूसचे उत्पादन करणे शेतकरीला ते मिळते नाही. त्यासाठी आपण आज चर्चा करणार की कापूसची आणि कापूसची घाटची व्यापारमध्ये मिडलमॅन साईडमध्ये करून आपण शेतकरी स्वतः माझा कापूस, माझी सरकी, माझा फायबर, माझी गाठ आणि प्रॉफिट पण सगळी माझी. यासाठी एक शेतकरी हे करू नाही शकते. म्हणजे फार्मर आपण बघितला नाबार्ड आणि SBI आणि इनामने स्कीम दिलेली आहे, फार्मर प्रोड्युसर ऑर्गेनायझेशन. म्हणजे लघुत्तम 10 शेतकरी एकत्रित होऊन एक फार्मर प्रोड्युसर कंपनी नाबार्डमध्ये रजिस्टर करून एक गट बनवेल. तो 10 आणि नंबर अमर्यादित पण मेंबर बनून आपलेच कापूसला आपला स्वतःला नजीकची जिनिंगमध्ये जॉबवर्क करून सरकीच्या पण आपण कापूस वेचते तर शेतकरी कापूसचेच पैसे भेटते आणि ते पण पुरे नाही भेटते, MSPचा भाव पण नाही भेटते. परंतु आपण जिनर जे तुमच्याबरोबर कापूस खरेदी करते ते काय करते, आपलेच कापूसचा एक वेळी पैसा देते, ते पण MSPचा नाही आणि 2 व्यापार करते. जिनिंग करून सीड सेपरेट करते आणि फायबर सेपरेट करते. फायबरच्या मार्केट 170 किलोची एक गाठ बनते, तशी 100 गाठ बनवून मिलला देते यान, कॉटन यान बनवण्यासाठी, नंतर एक्सपोर्ट करते. ते वैश्विक बाजारच्या भाव तिला भेटते. कापूसमध्ये सरकी म्हणजे सीड 100 किलो कापूस असेल तो त्यामध्ये 65% सीडच्या वजन आहे आणि 33 आणि वजन आहे ते फायबरच्या. तिची वैश्विक ते पांढरा सोना आहे वैश्विक बाजारमध्ये. आपला गुजरात महाराष्ट्रचा कापूस म्हणजे पांढरा सोना. आता मी जिनर असेल, कापूस घेतला, मी 2 व्यापार करेल. एक सरकी विकून पैसा भेटेल आणि फायबर इंटरनॅशनल भावमधून भेटेल. म्हणजे मला एक कापूसची खरेदीमध्ये 2 प्रोसेस करून 2चा फायदा असते, 2 व्यापार असते. तो आमचा एक मॉडेल आहे की शेतकरी स्वतःच चांगला भाव भेटला, हॅप्पी आहे, ते भावमध्ये तो कापूसची विक्री करायची. परंतु आपल्याला MCXचा भाव बघून आपण आज नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये कॉटन गठांचा काय भाव आहे, कापूसचा काय भाव आहे. कारण इकडे नंबर ऑफ बायर अँड सेलर, खरीददार आणि विक्री प्रत्येक मिनिटला एक व्यापार करते, तो नवीन भावचा डिस्प्ले होते. म्हणजे स्पर्धात्मक भाव म्हणजे मला माहिती पडला की आजची तारीखमध्ये डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीचा भाव मला माहिती असेल तो माझा कापूस आणि कापूसच्या प्रक्रिया करून जे गाठ आहे ते मला कवा विकायची ते प्लॅनिंग करून जे जिनर, कास्कर, मिलर कमवते ते शेतकरीच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी पण करू शकते, अशक्य नाही. आता MCXची ब्रीफ सांगते. तो ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये काय कॅश ट्रान्झॅक्शन नाही असते. ट्रेडिंग पेमेंट
सगळं ऑनलाईन बँकचे माध्यममध्ये असते. MCXमध्ये दिस इज फायनान्शियल मार्केट आहे, ते मध्ये कमोडिटी मार्केट आहे. 15 कमोडिटी आहे, सोना चांदी. आमच्या इकडे टनचे बरोबर व्यापारी सोनाच्या आणि चांदीच्या पण डिलिव्हरीवाला काम करतात. तसंच क्रूड ऑइल, नॅचरल गॅसच्या ट्रेडिंग न्यूयॉर्कचे भावमध्ये ट्रेडिंग असते आणि ते मध्ये बँकमध्ये पैसा नाही ठेवून ते मध्ये इन्व्हेस्ट करून कमवते. तसंच कॉपर, ॲल्युमिनियम, लेड, झिंकच्या बी डिलिव्हरी, कॉपर, पितल ते सगळ्याच्या पण डिलिव्हरीवाला ट्रेड पण असते आणि प्रत्येक महिन्याची आखर तारीख की कोई एक तारीख नक्की केलेली आहे, तो डिलिव्हरी व्यापारी डिलिव्हरी देऊ शकते, घेऊ शकते आणि सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे. आता MCXची वार्ता करेल तो ॲव्हरेज डेली टर्नओव्हर आपण ही ग्राफमध्ये बघू शकते. रोजच्या 34,000 कोटीच्या एक दिनमध्ये ट्रेड असते ऑन एन ॲव्हरेज. म्हणजे तुम्ही बघू शकते क्वार्टर टू क्वार्टर वाढलेलं आहे. आता लास्ट 4 क्वार्टरपर्यंत 26 प्लस 27, आता हे लास्ट क्वार्टरमध्ये अराउंड 35,000 कोटी एक दिवसमध्ये व्यापार असते. त्यामध्ये मी सांगितले ते सगळे प्रॉडक्ट इन्क्लुडिंग कॉटनचे आपण व्यापार असते, व्यापारी लोक ते करते ट्रेडिंग. आता भाव कोण नक्की करते? व्यापारी. आणि तिच्याकडे भावचे पुढे काहीतरी एक परिबळ असते की करन्सीचा रेट वाढला की कमी झाला, इंटरनॅशनल मार्केटमध्ये व्यापार, डिमांड सप्लाय, प्रोडक्शन किती आहे, चायना आणि अमेरिकाचा व्यापार कॉटनचा कसा आहे, ते सगळे नॅशनल इंटरनॅशनल एक्सपोर्ट पॉलिसी आपली, चायना अमेरिकाची, जे जे देश कॉटन बरोबर व्यवसाय करते, ट्रेड करते, मोठ्या प्रमाणात ते प्राईसमध्ये ते इम्पॅक्ट पडते, ते MCXच्या भावावर दिसते आणि ते भावची शोध असते. आणि सगळे आपले जिनर असेल तर ते तिचा भाव देईल, स्पिनर असेल तर तिचा भाव देईल, ट्रेड मॅच होईल, भाव डिस्प्ले असते. तसं ऑनलाईन ट्रेडिंग कंटिन्यूस चालू असते. आता हाजर मार्केटमध्ये आपण कापूस घेऊन जाते, तो मंडीमध्ये कापूस दिला, पैसा घेतला, जे पण कास्करने दिला, जिनरने दिला, तिला हाजर मार्केट, स्पॉट मार्केट. फॉरवर्डमध्ये 10 दिवस नंतर आपण पैसा देते, तिला फॉरवर्ड सांगते. फ्युचर्स मार्केटमध्ये क्वांटिटी, क्वालिटी, स्टँडर्ड डिझाईन एक एक्सचेंजने फिक्स केलेली आहे. फक्त भाव चेंज असते, डिमांड सप्लाय काउंटर वैश्विक बाजारचे मार्केटचे भावची इम्पॅक्ट पडते. आणि ते भाव, कारण आपण शेतकरी असेल तर आपल्याला कापूस विक्री करायची आहे, घाट बनवून पण करायची आहे, तो भाव मला माहिती असेल तो एवढा खर्च करून एवढी प्रॉफिट आणि आजचा हे भाव आहे तो मला प्रॉफिट मार्जिन माझा किती होईल ते वेल इन ॲडव्हान्स आजच्या तुम्ही पुढचे 3-4 महिन्याच्या कॅल्क्युलेशन करून तुम्ही व्यापार करायचा, तो किती करायचा, कसं करायचा ते तुम्ही नक्की करू शकते. आपल्याला शेतीत नाही करायची आहे, व्यापारी पण बनवायची आहे. कारण की आपले प्रधानमंत्री सांगते की शेतकरीची आवक दुप्पट करायची आहे. तो सगळे कृषी उद्योग उत्पादनमध्ये ते शक्य आहे नाही, पण कॉटनचे शेतकरीसाठी ते दुप्पट होण्याची शक्यता पुढचे 2-3 वर्षमध्ये होऊ शकते. आणि त्यासाठी MCXमधून जोडून हे भावचा लाभ घ्यायचा आहे, भावची शोधचा लाभ आपल्याला कापूस विक्री करायला साठी बघायचा आहे. आता MCXमध्ये 2 प्रोडक्ट आहे. कापूस म्हणजे गांठ, कॉटनची 170 किलोची सरकी काढून जे गांठ बनवली आहे तिचा व्यापार, आणि ते लूज कापूस जे मध्ये सीड असते तुम्ही ते मंडीमध्ये घेऊन जाते. ते 2 प्रोडक्टची आपण चर्चा करणार आहे. MCXमध्ये जे भाव असते ते न्यूयॉर्कमध्ये पण असा एक्सचेंज आहे, त्याचे भावचे साथ लिंक असते. म्हणजे US डॉलरचे भाव कापूसचे तिचे शेतकरी, अमेरिकाच्या शेतकरीला जे भाव भेटते ते भावच्या रिफ्लेक्शन आपले कॉटन प्रॉडक्टमध्ये पण ते असते. तर तुम्ही ग्राफ बघेल तो एक हे स्पॉट फ्युचर म्हणजे राजकोटच्या आणि MCXचा भाव लिंक होते. 80% कोरिलेशन आहे. भावची शक्यता जवळजवळ
अमेरिकाची आणि भारतचे भावची शक्यता एक्सचेंज बरोबर वेगळी नाही आहे, कोरिलेशन आहे. MCXमध्ये 2011 पासून प्रत्येक महिन्याची 30 तारीखला कॉटन गठांची डिलिव्हरीची व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी गुजरातमध्ये राजकोट, कडी, मुंद्रा डिलिव्हरी सेंटर ठेवलेले आहे. तिकडे वेअरहाऊस घेऊन जिनर माल भरते, क्वालिटी सर्टिफिकेट, क्वालिटी टेस्ट करून आम्ही देते. वेअरहाऊसमध्ये माल ठेवला आहे. स्पिनर, यान मॅन्युफॅक्चरर, एक्सपोर्टर ते खरीदते. क्वालिटी सर्टिफिकेट आहे. 30 तारीखला डिलिव्हरी, 2 तारीखला डिलिव्हरी ॲलोकेशन, 7 तारीखपर्यंत फुल अँड फायनल पेमेंट. तुम्हाला माहिती असेल जिनरला 1.5-2 महिन्यानंतर मार्केटमध्ये पैसा भेटते क्रेडिटमध्ये, 1.5 महिने क्रेडिट. MCXमध्ये 30 तारीखला डिलिव्हरी, 7 तारीखपर्यंत ट्रेड सेटल, बँकिंग ट्रान्झॅक्शन सेटल, एव्हरीथिंग इज सेटल. म्हणजे पटकन पैसा 7 दिवसमध्ये अकाउंट टॅली. आणि आपल्याला कोणी शेतकरीले ऐकलेलं असेल की जिनर सांगते की माझा भाव नक्की हे केला होता, पण फायनल पेमेंटमध्ये तिने प्रत्येक गांडमध्ये 100-200 रुपये कट केला. एक्सचेंजमध्ये फुल अँड फायनल पेमेंट असते, काहीतरी कटोती नाही असते. कारण ॲडव्हान्समध्ये एक्सचेंज पैसा घेऊन प्रोटेक्शन करते, सेलरला प्रोटेक्शन मिळते, बाहेरला क्वालिटीच्या. म्हणजे बँकमध्ये आपण लोन घ्यायला जाते तर कोई फिक्स डिपॉझिट ठेवते, कोई लोन घेते, बँक गॅरंटीटर आहे KYC करून. तसंच MCX एक गॅरंटीटर आहे. बायरला क्वालिटीच्या गॅरंटी भेटते, जे पेमेंट करते ती क्वालिटी भेटते. आणि सेलरला प्रीमियम क्वालिटीच्या प्रीमियम पण भेटते. आणि 30 तारीखला डिलिव्हरी, 7 तारीख का फुल अँड फायनल पेमेंट. जे फिजिकल मार्केटमध्ये मोठा प्रॉब्लेम आहे पेमेंटचा, ते एक्सचेंजमध्येच गॅरंटी असते, पेमेंटची गॅरंटी. एक्सचेंजमधून हे प्रत्येक महिन्याच्या आपण बघू शकते डिलिव्हरी घाटची 170 किलोची एक घाट असते. बेल्स म्हणजे घाट. आपण चित्र पण इकडे बघू शकते, कापूसचे बरोबर एक घाटचा चित्र आहे. असं 170 किलोची गाठ असते. आणि हे सालमध्ये 398 जवळजवळ 4 लाख गाठ, 20,000चा ऑन एन ॲव्हरेज भाव, करोडो रुपया, 853 कोटी करोडच्या डिलिव्हरी एक्सचेंजमधून 10 महिन्यामध्ये केलेला आहे. आणि आजपर्यंत 12,50,000 गाठ मल्टिप्लाय बाय 20,000 कॅल्क्युलेट करा. 3-4 हजार कोटीचा व्यापार एक्सचेंजचे भरोसा ठेवून जिनर आणि स्पिनरने गाठच्या लेवडदेवड एक्सचेंजच्या माध्यमामध्ये ट्रेडिंग केली, डिलिव्हरी केली, हेजिंग केली. हेजिंग बरोबर आपण सांगेल नंतर. कॉटनचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे 25 गठाण, 25 बेल्स ट्रेडिंग, 25ची डिलिव्हरी. म्हणजे 125 क्विंटल कपास असेल तो आपण हे कार्य करू शकते. म्हणजे 10 शेतकरी पण हे कार्य करू शकते. 10ची टीक म्हणजे भावची वृद्धी कमी की ऊपर होते, तो 10ची मुवमेंट, 25ची गाठ, एक गाठची 10ची मुवमेंट म्हणजे 225ची हार जीत असते, एक टीक मुवमेंट होती तसंच. आणि कंपल्सरी डिलिव्हरी. एक माहीत आहे की एक्सचेंजमध्ये वायद्याच्या व्यापारमध्ये सट्टा असते. हे सट्टा नाही आहे, महिन्याच्या अखेरमध्ये डिलिव्हरी घ्यायची आहे, द्यायची आहे, कंपल्सरी आहे. नाही असेल तर तुम्ही रोल ओव्हर करा, पण सट्टाच्या प्राधान्य नाही आहे. फिजिकल फार्मर, जिनर, स्पिनरच्या हे प्रोडक्ट आहे. क्वालिटीच्या पॅरामीटर जसं आपण 100 गाठ ठेवली की 25 ठेवली तो त्यामध्ये 2 गाठच्या सॅम्पल लॅबोरेटरी टेस्ट असते. त्यामध्ये पॅरामीटर आपण इकडे लिहिलेलं आहे की 29 mm पाहिजे. 29चे वर असेल तो पॉईंट टू पॉईंट प्रीमियम भेटते, जे मार्केटमध्ये हजरमध्ये कोई नाही देते. एक्सचेंजच्या माध्यमामध्ये लॅबोरेटरी टेस्टचा फायदा ते आहे की भाई 29 नाही, सगळे कापूस एकसारखा नाही, क्वालिटी त्यामध्ये मॉइश्चर कम असेल, कचरा ट्रेस कमी असेल, मायक्रोनेट सही असेल, तो प्रत्येक पॉईंटमध्ये आपण प्रीमियम ठेवलेला आहे. आणि थोडी 29चे बिलोची स्टेपल लेंथ आली तो ती घेईल, पण डिस्काउंटमध्ये. तो प्रीमियम अँड डिस्काउंट क्वालिटी सर्टिफिकेट बेसमधून जिनरला पण, म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेडिंग.
तुमचा जे माल आहे तिची मार्केटमध्ये असा नाही की क्वालिटी नाही बघायची आणि भाव मी बघितलं आहे ऑक्शनमध्ये कापूस घेऊन येते, मॉइश्चर बघते, एकची क्वालिटी फार फार चांगली आहे, तिने कोणच्या बियाण बीटी कॉटन घेतला आहे की कोणच्या सीड वापरून कापूस बनवलेला आहे आणि तिच्या बाजूमध्ये शॉर्ट स्टेपलच्या असेल बियारण आणि तिची क्वालिटी, पण ऑक्शनमध्ये भावच्या जास्ती फरक असते नाही कपासमध्ये. म्हणून एक्सचेंजमध्ये लॅबोरेटरी टेस्टचा एक फायदा आहे की माझा जे माल आहे तिची प्रीमियम मला भेटणारच भेटणार आणि ते पण 7 दिवसमध्ये फुल अँड फायनल पेमेंट. ते आता भारतमध्ये समग्र प्रत्येक गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, हरियाणा, राजस्थान हे सगळं शेतकरी असेल, झिनर असेल, ते कॉटनचा व्यवसाय करते. पेमेंटची गॅरंटी नाही, क्वालिटीच्या काही ते नाही, आर्बिट्रेशन झालं तो काय, ॲक्शनमध्ये हे सगळी सुविधा आहे. आता कपासच्या कॉन्ट्रॅक्ट जे आपण 1 महिना झाला लॉन्च केलेला आहे ते फक्त शेतकरीसाठी. 1 मण 20 किलोचा भाव डिस्प्ले असते. एप्रिल, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर 3 महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असते. ते मध्ये डिलिव्हरी नाही आहे, कॅश सेटल आहे. कारण काय की प्रत्येक एक स्टेटमध्ये आपण बघेल तो तालुका, डिस्ट्रिक्ट आणि विलेजमध्ये अलग अलग बियारण, अलग अलग कापूसची क्वालिटी आणि ते पाला करते. ते झिनर काय सगळं एकत्र करून मिक्सिंग करून ते दोरा गाठ बनवते रुईची आणि नंतर तिच्या दोरा स्पिनर बनवते. त्यासाठी आपण क्वालिटी स्पेसिफिकेशन पण फिक्स केलेलं आहे की बोथ ऑप्शन घ्यायचे असेल की लिहायचे, कंपल्सरी नाही ठेवलेलं आहे. कारण की ते लूजमध्ये असते, तिच्या पॅकिंग कशा कापूसची पॅकिंग नाही असते, तिची लॅबोरेटरी टेस्ट नाही असते. त्यासाठी आपण एक ब्रॉड क्वालिटी स्पेसिफिकेशन केलेलं आहे 29 mm. आम्ही विश्वास ठेवेल की तुम्ही आणलेला आहे 29 mm आहे. मिनिमम आउटटन 34 म्हणजे 34चे खाली 31 झाला, जसं जिनर ते टाकते ना थोडा सॅम्पल, ते मध्ये आउटटन मशीनमध्ये माहिती पडते. ते ट्रॅश म्हणजे कचरा, पत्ती आहे, सुका पत्री आहे, रेती आहे, ते ट्रेस म्हणजे फायबरमध्ये ते कचरा सांगते. तसंच स्ट्रेंथ, कापूसची स्ट्रेंथ, तार खित्ता स्ट्रेंथ किती आहे, मजबूताई किती आहे, ते 29 GTX मशीनमध्ये पाहून बघते. मॉइश्चर 8% जास्ती असेल तो ते नाही घेते. आणि ते रिफ्लेक्शन, येलोनेसचे पॅरामीटर आहे, ते सगळं बघून आपण आपली कोणचे कपासची सीड टाकलेली आहे आणि कोणची क्वालिटीच्या कपास आहे आपल्याला माहिती आहे. आणि ते नाही पण असेल तो पण जवळजवळ आपण ट्रेड करून, हेज करून, ॲक्शनमध्ये काहीतरी आपल्याला प्रॉफिट झाली म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा इन्कम आपले कापूसची विक्री बरोबर आपण जोडू शकते. आता आपण वार्ता केली बाई कापूस आणि कपासची. एक्सचेंजमध्ये कापूसची म्हणजे सीड कॉटन आणि सीड सेपरेट केला म्हणजे गाठ कॉटन बेल्स. आता शेतकरीला व्यापारी बनायचं आहे तो एक सिंपल कॅल्क्युलेशन आपण बघेल की शेतकरीच्या गट, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, FPO कसं एक्सचेंज बरोबर जोडून कापूसच्या आणि गाठचा व्यापार करू शकते आणि भाव पण भेटू शकते, वैश्विक बाजारचा भाव. त्यासाठी आपण जिनर काय करते आपले कापूसच्या ते आपल्याला माहिती व्हायला पाहिजे. म्हणजे 500 किलो कपास असेल म्हणजे एक बेल 170 किलो की 170 kgची एक बेल म्हणजे एक गाठ बनते. आपल्याला 25ची ट्रेडिंग करायची आहे, 25ची डिलिव्हरी द्यायची आहे गाठची. तो हे एक मॉडेल आहे की आपण हे मध्ये कार्य करून आपण स्वतः प्रोसेस करून स्वतःच आपल्याला जिनर कमवते, कास्कर कमवते, ते आपण स्वतः कमवू शकते शेतकरी म्हणून. फक्त आपण कापूस विकून गेला ते मध्ये शेतकरी ना, शेतकरी कापूस उगवेल, कापूस विक्री करेल,
शेतकरीच राहणार, व्यापारी नाही बनणार. प्रोसेस करेल माझ्या स्वतःच्या कापूस, सरकी माझी, फायबर माझा, सगळा वहिवट मी करेल, तो मला 100% प्रॉफिट भेटू शकते. ते कॅल्क्युलेशन आहे. 12,500 किलो कपास माझ्या आणि माझे शेजारचे शेतकरी, माझे घटचे FPOचे, माझे सभासदेचे शेतकरीचे कापूस एकत्र केला 12,500 किलोग्राम, म्हणजे ते 25 गाठ बनवण्यासाठी तेवढा पुरत आहे. आता MSPचा भाव आहे 5550 पर क्विंटल. 100 किलो कापूसचा भाव भारत सरकारने हे सीझनमध्ये फिक्स केलेला आहे 5550, म्हणजे 55 रुपीज पर किलो कपास. आपण 500 किलो कपास 55 आणि तिची गाठ बनवायची आहे 25. तिच्या कॅल्क्युलेशन करेल म्हणजे मला कापूसची किती 6,87,500 रुपीजची कापूसची खरेदी करायची आहे. जे आपलेच कापूस आहे, आपले शेजारचे कापूस आहे. 6,87,6.87च्या कापूसची खरेदी. आता जिनिंग प्रेसिंग करायसाठी जवळची जिनिंगमध्ये आपल्याला सांगायचं आहे कापूस माझ्या, सरकी माझी, गाठ माझ्या, फक्त तुम्ही मला प्रोसेस करून द्यायचे आहे. एक गाठ बनवायला त्याचे जास्तीत जास्ती 800 रुपया प्रोसेसिंग. आपल्याला जिनिंग फॅक्टरी, मशिनरी, इलेक्ट्रिसिटी काहीतरी खर्च नाही करायचा आहे. जॉब वर्क. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय करते, शेतकरी बरोबर कापूस घेऊन प्रोसेस जिनरला जॉब वर्क करून स्टॉक करते वेअरहाऊसमध्ये आणि विकते आणि 700-800 करोड एक सीझनमध्ये कमवते. हे प्रक्रिया आपण आपला लहान गटमध्ये, लहान क्वांटिटीमध्ये करेल प्राईस बघून. म्हणजे जिनिंग चार्जेस 25 गाठ 12,500 किलो कापूसची किंमत, प्रोसेसिंग जिनिंग कॉस्ट 20,000. म्हणजे आपली पडतर किंमत, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपण सांगते ना, पडतर किंमत काय झाली, तो 7,07,500 रुपया. ते आपण बँकमध्ये एवढा 10 शेतकरी म्हणून तेवढा खर्च करू शकते. कापूस आपले प्रोसेसिंगच्या 20,000 आपल्याला 25 गाठसाठी करायचे आहे.